अगं आई, लवकर आवर ना, खूप भूक लागली आहे. हो आई, लवकर कर, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. अरे हो मुलांनो, थांबा जरा, जेवण वाढतच आहे मी. दिवसभर आईचा नुसता जीव खात राहा. अगं आई, रमेश दादाच्या लग्नानंतर वहिनी येईल, मग तू निश्चिंत होशील का? वहिनी का? तू लग्न का करणार नाहीस? असा रमेश त्याच्या छोट्या भावाला म्हणजेच रितेशला म्हणाला. त्यावर रितेश बोलला, जर कोणती चांगली मुलगी मिळाली तर मी पण जरूर लग्न करेन, पण आधी तू लग्न कर. स्वयंपाकघरातून गरम गरम चपात्या आणत विनिता ताई त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणाल्या, हो हो बघते मी पण, किती तुमच्या बायका आल्यावर तुम्ही किती त्यांना त्रास देता ते. आईचे असे म्हणणे ऐकून रमेश आणि रितेश एकमेकांकडे पाहून हसू लागले आणि त्यानंतर दोघेही बोटं चाटून चाटून जेवण करू लागले. रमेश म्हणाला, आणि हो आई, आणखी एक गोष्ट म्हणजे तुझ्या हातासारखी चव कोणालाच जमणार नाही. चल राहू दे, आला मोठा शहाणा. जेव्हा तुझी बायको येईल ना, तेव्हा मी नक्कीच विचारेन की तुला कोणाची चव जास्त आवडली. तेव्हा बघेन मी तुझं काय उत्तर असेल ते. त्यावर रितेश म्हणाला, वा आई, काय मस्त उत्तर दिलंस. त्यावर रमेश म्हणाला, ओ हिरो, तू गुपचूप जेवण कर. जर जास्त बोललास तर आधी तुझंच लग्न लावायला सांगेन. रमेशचे बोलणे ऐकून विनिताताई विचारात पडल्या आणि म्हणाल्या, खरं तर तुझी युक्ती वाईट नाही. रमेश विचारू लागला, म्हणजे कोणती युक्ती आई? त्यावर विनिताताई म्हणाल्या, अरे आता तसंही रितेशचं वय झालं आहे, तसे तो चांगलं कमवतो सुद्धा, त्यामुळे मी विचार करते की तुमचं दोघांचं लग्न एकत्रच करावं. त्यावर रितेश म्हणाला, अगं आई, आता ही गोष्ट मधूनच का सुचली तुला? खरं तर आपण दादाच्या लग्नाबद्दल बोलत होतो, मग यामध्ये मी मध्येच कुठून आलो? तसंही मला या गोंधळापासून दूर ठेवा. आणि तसंही मी ऐकले आहे की असं बोलत बोलत तो मध्येच थांबला. त्यावर विनिताताई त्याला म्हणाल्या, काय ऐकले आहेस तू? अगं मी ऐकले आहे की एखाद्या मुलाचं लग्न होईपर्यंतच त्याचं त्याच्या भावावर प्रेम असतं. एकदा बायको आली की मग सर्व राडा पसरतो, हो ना आई? असं रितेश म्हणू लागला. त्यावर रमेश म्हणाला, असं मुळीच शक्य नाही. मी आहे की सर्व काही सांभाळण्यासाठी. खरं तर विनिताताईंनी ही गोष्ट सहज बोलल्या होत्या. अनेक विचार केल्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न एकत्र करण्याचे ठरवले. त्यांनी जास्त स्थळ पाहिलीही नाहीत आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसाठी चांगल्या मुली मिळाल्या. आता त्यांच्या घरात 2 सुंदर सुना आल्या होत्या. दोन्ही मुलांचे एकत्रित संसार पाहून त्यांना खूप आनंद वाटत होता. पण हे सर्व काही वाटेल तितकं सोपं नव्हतं. आता घरात खरा रायता अजून पसरायचा होता आणि काही दिवस सगळं सुरळीत चाललं. मग एक दिवस बाहेर हॉलमध्ये जात असताना मोठ्या मुलाच्या खोलीतून नवरा बायकोचं संभाषण त्यांच्या कानावर पडले. ऐका ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय झालं? अहो, ती कविता जास्तच खर्च करत चालली आहे. म्हणजे तिने काय केलं? अहो, जेव्हा बघित तेव्हा ती जेवणामध्ये पनीर, चिकन या सर्व महागड्या गोष्टी बनवत राहते. मग काय झालं? म्हणजे याचा अर्थ असा की जो किराणा 6,000 रुपयामध्ये पूर्ण व्हायला हवा, तो आता या मॅडममुळे 12,000 ते 15,000 रुपयेपर्यंत पोहोचला आहे. जर हा खर्च असाच चालत राहिला तर आपण नक्कीच रस्त्यावर येऊ. आपली बायको सरिताचे म्हणणे ऐकून रमेश विचारामध्ये पडला. पण ही गोष्ट त्याच्याच खोलीत होत नसून दुसऱ्या खोलीतसुद्धा तीच अवस्था होती. इथे छोटा भाऊ रितेशची बायको कविता तिच्या मोठ्या जावेबद्दल म्हणजे सरिताबद्दल तक्रार करत होती. हे बघा ताईचं असं चालणार नाही. त्यावर रितेश स्वतःच्या बायकोला विचारू लागला, काय झालं? तेव्हा कविता म्हणू लागली, सरिता ताई भिकाऱ्या कुटुंबात राहतात का? का गं तू असं का बोलत आहेस? असं रितेश बायकोला विचारू लागला. त्यावर कविता म्हणाली, अहो ताई, डाळ भात पोहे खिचडी याच गोष्टी वारंवार बनवत असतात. अहो, आपलं आयुष्य फार कमी दिवसाचं आहे, त्यामुळे 3 वेळेचे जेवण हे अगदी व्यवस्थितरित्या असलं पाहिजे. दोन्ही सुनांच्या खोलीमध्ये अशा गोष्टी घडत होत्या. सरिताला तिची लहान जाऊ खूप खर्च करणारी आणि कविताला तिची मोठी जाऊ खूप कंजूस वाटत होती. हळूहळू हा लढा तक्रारीपासून रोजच्या भांडणात आणि नंतर हाणामारीपर्यंत वाढला. शेवटी विनिताताई या दररोजच्या भांडणामुळे अस्वस्थ होऊ लागल्या. शेवटी त्यांनी दोन्ही कुटुंबाची विभागणी केली.
दोन्ही कुटुंबाचे चूल, रेशन आणि मसाल्याच्या डब्याही वेगळा केला. दोन्ही सुना वेगवेगळ्या वेळी स्वयंपाक करू लागल्या आणि स्वयंपाकघराच्या या विभाजनासह दोन्ही भावांचे एकमेकांसोबत बोलणेसुद्धा पूर्णपणे बंद झाले. खरं तर दोन्ही सुना या विभागणीमुळे खूप आनंदी होत्या, कारण जो तो आपापल्या मनाप्रमाणे जेवण बनवत होता आणि त्यांना ठोकणारं असं कोणीच नव्हतं. पण विनिताताई मात्र घरच्या अशा विभागणीमुळे खुश नव्हत्या. ते नेहमी विचारामध्ये गुंतलेल्या असायच्या. या दोन्ही सुनांमुळे एकत्रितपणा आणि घराचे स्वयंपाकघर एक कसं व्हावं या गोष्टी त्या सतत विचार करू लागल्या. तितक्यात विनिताताई एक युक्ती सुचली. ज्यावेळेस स्वयंपाकघरात कोणीही नव्हतं तेव्हा त्या गुपचूप स्वयंपाकघरात गेल्या आणि कविताच्या पिठाच्या डब्यातून भरपूर पीठ काढून घेतलं आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून सरिताच्या गॅस सिलेंडर पाईपमधून बराच गॅस त्यांनी खिडकीच्या बाहेर व्यर्थ घालवला. त्या दररोज असंच करू लागल्या. कधी त्या सरिताच्या डब्यातून डाळ काढून घ्यायच्या तर कधी कविताच्या तांदळाच्या डब्यातून तांदूळ काढून स्वतःच्या खोलीत लपून ठेवायच्या. यामुळे दोन्ही सुनांनी भरलेला किराणा लवकर संपू लागला आणि त्यामुळे दोन्ही भावांचा घर खर्च दुप्पट होऊ लागला. त्यामुळे अशाच एका दिवशी रितेश त्याच्या बायकोला म्हणजेच कविताला म्हणू लागला की, अगं कविता, इतके पैसे कुठून आणू? तसंही तू जेवणात इतकं काय बनवतेस, ज्यामुळे महिन्याचं राशन 15 दिवसातच संपत आहे. आता तू असं कर की स्वयंपाकघरे आईच्या ताब्यात दे. तुझ्याकडून काही होऊ शकणार नाही. इथे दुसऱ्या खोलीतसुद्धा तसंच काहीतरी घडत होतं. रमेश त्याच्या बायकोला म्हणत होता की, एकतर संपूर्ण दिवस खिचडी आणि डाळ भात खाऊन मी स्वतः कंटाळलो आहे आणि त्यात तुझा किराणा इतक्या लवकर कसं काय संपतो? तू नुसतं सिलेंडरवर सिलेंडर भरत चालली आहेस. आता बस झालं. तुला तुझ्या माहेरी जायचं असेल तर जा. इथे आता एकच स्वयंपाकघर चाललं जाईल आणि तेही माझी आई सर्व काही बघेल. कळलं का तुला? अशा प्रकारे विनिताताईंची युक्ती योग्य त्या ठिकाणी कामी लागली. जेव्हा दोन्ही सुनांना यातील काहीही कळलं नाही तेव्हा त्या हार मानून अगदी शांतपणे एक दुसऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय केला. कारण त्या दोघेही एकमेकांना सहन करू शकत होत्या. पण स्वतःच्या नवऱ्याची नाराजगी पण त्यांना सहन होण्यासारखी नव्हतं. त्यांना त्यांच्या नवऱ्यांना सोडून जायचं नव्हतं. आणि अशा प्रकारे विनिताताईच्या किचनमधली ओढलेली रेघ पुसली गेली आणि दोन्ही सुना एकत्र स्वयंपाकघर चालू लागल्या. अशा प्रकारे सासूने स्वतःच्या युक्तीने दोन्ही सुनांना वेगळं होण्यापासून वाचवलं. तर मित्रांनो, विनिताताईंनी जे काही केलं ते तुम्हाला योग्य वाटलं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथासोबत. धन्यवाद.